गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव आदिदेव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामधिकं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय गोविंदाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर। काल कुठे थांबलो रामाचा सगळे ऋषीमुनी रामांचा गौरव प्रदान करत आहे आणि तेवढ्या वेळात आईसाहेबांनी रावण वध झाला याचा परिहास केला। काय म्हणे किरकोळ रावण तर मारला। अगस्ती ऋषीला विचारून सीता बोलल्या बरं की मी बोलू का म्हणे बोला तुम्ही आता राणी आहात तर म्हणे फक्त 10 मुखी रावण मारलाय रामाने अजून सहस्रमुखी रावण जिवंत आहे तो महाराज आहे 10 मुखी काय रावण मारला हे सत्य आहे रावण दुराचारी होता हे सत्य आहे याच्यात संदेह नाही पण 10 मुखाचा मारला गेला अजून सहस्रमुखाचा मारायचा आहे। मग अगस्ती म्हणे तो कुठे म्हणून मी सांगते रामाने स्मित असले गेलं की माया यांना काय येतं नुसतं आणून टाकून देत होते मी गेलं कशी कोरी सुनवली जाते असं आहे ते आत्ताच आपण पाहिलं नाही का म्हणून वचन ऐकल्यावर मुनिजन परम विस्मय झाले की काय अयोध्येतली प्रजा माता कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी आणि सगळे ऋषीमुनी
हे जर मला आज्ञा देत असेल तर मी पुढचं सांगते खरं. आता राम कशाला बोलतील काही, रामाला माहिती आहे सीता काय सांगणार आहे. त्यावेळेला सगळे मंत्रीगण म्हणाले, आईसाहेब आपल्या मुखातून सगळा वृत्तांत ऐकायचा. झाला संपलं, बहुमत सिद्ध झालं. हे मुनी हो, माझ्या विवाहापूर्वी, आता पूर्वीची घटना सांगताय, सुंदर अद्भुत घटना आहे. माझ्या विवाहाच्या पूर्वी माझ्या पित्याच्या राजमंदिरी अनेक पुरोहित येत होते. कारण जनक राजा हे साधू संत ब्राह्मण वृंद यांचं आदरातिथ्य करण्यामध्ये अग्रगण्य होते. आणि माझ्या पित्याकडे ते चातुर्मास्य राहत होते. हे राजा, आम्ही तुझ्या राजमंदिरामध्ये चातुर्मास्य राहणार आहे. राजाला काही सगळ्या वेळेसच आमच्याकडे लक्ष देता येत नाही, पण एखादा असा जबाबदार पुरुष आम्हाला तुम्ही द्या की जेणेकरून 4 महिने आमचं सगळं नीट चाललं पाहिजे. जनक राजाने का सीतेची नेमणूक करून द्यायची ते स्वतःच्या कन्याची. ते म्हणे मला तुम्ही श्रीला देत आहे. म्हणे माझी मुलगी जन्माला आलेली नाही, जमिनीतून निघालेली आहे. ती दशदिशा पूर्ण आहे, कोणत्याही गोष्टीत कमी पडणार. आता आपण आपल्या मुलीला कमी त्रास व्हावा अशी घरी द्यायला तयारी करतो. आपलं उलटं गंगा आहे. असं एकुलता एकच पहा, जास्ती पोळ्या लाटाला नको, असं आहे आपलं. हे लक्षण आहे. माझी मुलगी चतुर आहे. माझ्या पित्यानं त्या द्विजांना सांगितलं माझी मुलगी भक्तिपारायण आहे. ब्राह्मणांना भक्ष भोज्य सगळे पदार्थ व्यवस्थित प्रदान करेल. परमार्थ ज्ञात आहे. हो, विशेष सांगितलं. परमार्थामध्ये ज्ञात आहे माझी मुलगी. आणि ब्राह्मणा हो, तुम्ही जी आज्ञा द्याल ती आलस्यरहित तुमचं काम करेल. हो, हे विशेष आहे. आळस नाही केला. महात्म्यांनी मान्य केलं. आणि आमच्या वडिलांचं घर म्हणजे एक तीर्थच होतं. सीता सांगते तीर्थ होतं. कारण संत हे जंगम तीर्थ असतात. जंगम तीर्थामध्ये जसं जंक्शन तसं जंगम. जंगमामध्ये दोन्ही उद्धार होतो, संसार आणि परमार्थ. म्हणून संत दोन्ही मार्ग शिकवतात तुम्हाला, संसार मार्ग आणि परमार्थ मार्ग. आधी प्रपंच करावा नेटका, मग लागावे परमार्थाच्या विवेका. प्रपंच सांडवणी परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी. म्हणजे ज्यांचं धर प्रपंचात लक्ष राहत नाही, नुसता परमार्थ करतात, त्यांच्या घरी रोजच भानगडी होता. देवदर्शनाला जाताना भाजी घेऊन आले तर आरडाओरडा होईल का, युक्ती करायची. रोजच भाजी नवीन आणायची, आधी देवदर्शन करायचं आणि भाजी घ्यायची. कोणती बाई बोलेल कुठे चालल्या, पण आपल्याला जमत नाही ते. युक्तीने केलं पाहिजे परमार्थ. संसार हा शक्तीने करायचा आणि परमार्थ हा युक्तीने करायचा, असं आहे. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका, मग लागावे परमार्थाच्या विवेका. प्रपंच सांडवून परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी पावाल. जंगम तीर्थ होतं. माझ्या सेवेमध्ये धैर्य अनुकूलता होती आणि मी प्रिय भाषणी असून सगळ्यांना तृप्त करणारी होती. जेवढे लोक आहेत त्यांना तृप्त करा. एक दिवशी मी प्रातःकाली उठून सूर्याचे अर्घ्य वगैरे देऊन, ब्राह्मणांनी सुद्धा सूर्याला अर्घ्य दिले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले.
की तूही अर्घ्य देते? म्हणाले हो, माझ्या वडिलांच्याकडे संस्कार आहे, रोज अर्घ्य दिल्याशिवाय राहायचं नाही. जनक राजा हे कमलनयने सीते, तू आश्चर्यकारक सांगते सगळं. म्हणे हो. तर म्हणे तुला मी एक गोष्ट सांगतो. दधिमांड जलसागराच्या पुढे स्वादू नावाचा एक जलाचा समुद्र आहे, म्हणजे मानस सरोवर. स्वादू म्हणजे गोड. त्या पुष्कर द्वीपाच्या जवळ अग्निशिखा नावाचं एक तीर्थ आहे आणि तिथे 10 सहस्र कर्णयुक्त महाकमल आहे, म्हणजे 1000 पाकळ्यांचं कमल आहे तिथे. मानस सरोवराचं वर्णन आहे. सहस्र तरी उगवला सूर्य दैसा, जसं आहे ना तसं 1000 यांचं कमळ असतं तिथे. आणि त्या ठिकाणी अशा त्या सरोवराच्या ठिकाणी पर्वत शिखर, विश्वकर्मासुद्धा तिथे राहतो. आणि त्या ठिकाणी एक कैकैसा नावाची राक्षसी कन्या, तिचा पती विवस्रवा, या 2 पत्न्या रावण उत्पन्न केला. एक रावण दशमुखी आणि दुसरा सहस्रमुखी, असं त्या ब्राह्मणांनी मला सांगितलं आहे. आणि ते दोन्ही रावण मारायचं काम तुझं आहे. हे मला आधीच माहिती होतं की मला रामाकडे जायचं आणि रावणाला मारायचं आहे. हे काय काही नवीन आहे? माया. तर हे जन्मकालापासून, अनादिकालापासून रावण नाव 2 ठिकाणी, आता जो मारला हा छोटा रावण मारला, आता मोठा रावण मारायचा आहे. हा शिवप्रसादाचा रावण आहे. हा जो 10 मुखी मारला शंकर प्रसादाचा. आणि कुबेरानं याचा सावत्र भाऊ आहे आणि याने कुबेराकडून लंका आणि विमान तस्करी रूपी घेतलं आहे. चोर. म्हणून हा आईलाही रडवणार आहे, बापालाही रडवणार आहे, पत्नीलाही रडवणार आहे आणि सगळ्यांना रडवणार आहे. म्हणून याचं नाव रावण आहे. हा 10 मुखी आहे. 10 इंद्रिय म्हणजे रावण. अध्यात्म सांगताय साहेब, हे आपले 10 इंद्रिय सुद्धा रडवतात. नुसता दात ठणकायला लागलं की रडू येतं. सगळं दुखलेलं चालतं पण दात दुखलेलं चालत नाही. मग डोळा दुखतो. म्हटलं का हो, सगळं दुखलेलं चालतं पण डोळा दुखलेलं. हे 10 इंद्रिय जी आहेत ही रडवणारी आहे. कारण शब्द, रस, रूप आणि गंध याला ते आकर्षित होतात इंद्रिय. आणि त्यामुळे ते माणसाला रडवतात. कोण रडवतं? तर रस, गंध, शब्द, रूप हे रडवतात. हे 10 इंद्रिय आहे. आणि अशा प्रकारे हा रावण, छोटा रावण शिवाच्या प्रसादानं मारला गेला. हा रडवणारा याचा स्वभाव आहे. आता हा सहस्र मुखाचा जो रावण आहे तो पुष्कर द्वीपामध्ये आश्रय घेऊन राहतो. चंद्र सूर्य यांना जेव्हा ग्रहण लागतं त्यावेळेला तो अत्यंत क्रीडा करून कुदतो. मानस सरोवराच्या उत्तर बाजूला 4ही बाजूला महात्मे लोक राहतात. त्या महात्म्या लोकांना तो अत्यंत त्रास देतो. सहस्रमुखाचा रावण हा, याची माता याला पुष्कळ आळवते, समजवते, पण हा समजून घेत नाही असं मला त्या ब्राह्मणांनी सांगितलं आहे. आईसाहेब सांगताय. हे लग्नाच्या आधीच मला माहिती होतं की मला यांच्या घरी जाऊन काय काय करायचं आहे. म्हणून राजा हा रावण
कोणामध्येच रमण होत नाही. याचे इंद्रिय जे आहे ते नेहमी अतृप्त असतात. हे आपले जे इंद्रिय आहे ना हे तृप्तच कधी होत नाही. एक अंगठी नसली, एक बोटात अंगठी आली, आपलं ते एकच आहे. लोकांच्या तर 2-2 असते ना, झालं तर दुसऱ्या बोटातल्या अंगठीची तयारी सुरू होऊन जाते त्याची. एकावर त्याचं समाधानच होत नाही. त्याचं कारण आहे ना, हे जे इंद्रिय आहे ना हे दृश्याला भुलून जातात आणि म्हणून दृश्यापायी आपला किती पैसा जातो याच्याकडे आपलं लक्ष नसतं. दृश्यापायी किती पैसे वाया चालले जातात. हे संसारातले साधनं नुसते झाडू कुंचे वेगळे डिझाईन ते असले की असल्यावर पण घेऊन येतात. आणि मग ते संपल्यावर आहे छातीवर न्यायचं आहे का, आणि परमार्थ सांगतात ते छातीवर न्यायचं आहे का, आहे ना, नाही. डिझाईन असं आहे ते. आणि त्यामुळं खरंच जर आपण द्रव्याचा विचार केला ना तर आपलं द्रव्य व्यर्थ खूप जातं. ज्या वस्तूचं जी वस्तू आहे त्याच्या आणखीन दुसरी वस्तू आणून ठेवतात. याचं नाही 5 रुपयात ते पोरांचे डबे, बाटल्या नवीन निघाल्या की बरं त्या जुन्या दुसऱ्या गरीबाला देऊन देणार नाही. ते जाऊ द्या केव्हा काम पडतं. आणि मग एक दिवशी भंगारमध्ये दिलं की तो 48 बाटल्याचे 13 रुपये देतो फक्त. एकच वस्तू वापरून कंटाळा येतो. असं नाही, वस्तू चांगली आहे तर ती दीर्घमुदत टिकणारी आहे ना, पण लोकांना वस्तूचाही कंटाळा येतो. म्हणून त्यावेळेस त्या राक्षसांना तिथे राहण्यामध्ये का आनंद आहे तर तिथे ऋषी लोक तप करतात. तर ऋषींना तिथे राहण्याचा आनंद काय तर तिथे नाना प्रकारचे वृक्ष आहे म्हणे. कोणते? चंपक, अशोक, मंदार, कलदली, अर्जुन पाटला, अशोक, जंबू, कोविदार, चंदन, बगान, साल, तमाल, देवदारू, बकुल, पारिजात, कल्पवृक्ष, अनेक वृक्ष आहे. आणि त्या वृक्षांमध्ये साधू संत राहतात, तपश्चर्या करतात आणि हा सहस्रमुखी त्यांचे तप घालवतो. आणि त्या ठिकाणी नाना प्रकारचे पिंपळ आहेत म्हणे. त्या सगळ्या झाडांना आणि वनस्पतींना नाना प्रकारचे रत्न लागतात. तिथे नंदनवंदन आहे आणि नाना प्रकारची भूमी पवित्र आहे. तिथे हा सहस्रमुखी रावण आकांक्षा आणि अपेक्षा याच्यानं तळमळत असतो आणि हा संपूर्ण जगाचं भक्षण करण्याचा विचार करतो. इंद्रादिक देवसुद्धा कंटाळलेले आहे. त्याने सहस्रमुखी रावणाने त्यांना सगळ्यांना त्रस्त केलं आहे. आणि आता रामाने आत्ताच्या आत्ता त्याला मारायला जायला पाहिजे असं सीतेनं सांगितलं. त्यावेळेला ऋषी म्हणाले, हे जानकी, तू त्या लंकापुरीमध्ये निवास केला आहे, मग तुला हे तेव्हा माहिती होतं का? म्हणे तेव्हा नाही, माझ्या वडिलांच्याच घरी मला माहिती होते. म्हणे मग तू तेव्हा का नाही सांगितलं? नाही म्हणे, हा सहस्रमुखी गादीवर बसल्यावर महाराज आहे आणि हा पहिला रावण गादीवर बसायच्या आधी महाराज आहे. लक्षात आलं? गादीवर बसण्याच्या आधी. म्हणून माझं लग्न झाल्यावर रामाला आईसाहेब कैकेयीने गादीवर का बसू दिलं नाही? तर आईसाहेबांचा रोष नाही येतो. आईसाहेब निमित्त मात्राने ठरल्या आणि गादीवर बसायच्या आधी तो मारायचा होता.
आता तो मारून झाला, आम्ही गादीवर बसलो, आता सहस्रमुखी रावण मारायचा आहे. म्हणजे कैकेयीला सुद्धा तेव्हा असं वाटलं की अरे बापरे, आपला दोष नाहीच. भगवानजी म्हणाले खरंच आहे, दोष ना कुणाचा. हे ब्राह्मणा हो, हा सहस्रमुखी रावण याची कथा मी तुम्हाला सांगते, ऐका. तुमचं हृदय जागृत करून घ्या. हा विद्यमान आहे. हा दशमुखी रावण बाहुबलाने मारलेला आहे रामाने. आता रामाबरोबर सगळे लोक जातील, हनुमान जातील, हनुमंताचं साह्य होईल आणि हा सहस्रमुखी रावण मारला जाईल. अग्नितुल्य ब्राह्मण त्या ठिकाणी तप करताय. या सगळ्या ऋषी लोकांना एकदम आश्चर्य वाटलं की इतकं माहिती आहे आई साहेबांना. ते ऐकल्यावर मुनिजन म्हणाले, आकर्ण्याम मुनयो सर्व साधून विदंती जानकी प्रशंसाम सर्व लोकहितवासिनी. मुनिजन म्हणाले, धन्य आहे जानकी तू, तुझी प्रशंसा करावी तेवढी थोडी. सीताने वीर्यवर्धक वचन ऐकल्यावर राम सिंहनाद करून उच्च स्वरानं सगळ्यांना आज्ञा दिली. हे लक्ष्मणा, भरतचैव शत्रुघ्न. रावणाला जिंकण्याकरता लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना आज्ञा दिली, चला मित्र सुग्रीवम हनुमंतम जांबुवदम गच्छाम सैनिकम मंत्रिभी. हनुमंत, जांबुवंत सगळं सैन्य, हे महाभाऊ मोठं पुष्पक विमान तयार करा आणि त्या पुष्पक विमानावर तुम्ही सगळे बसा. 2 विमानं तयार करावं लागतील. आता अयोध्येहून आपल्या लंकेवरून येताना एका विमानात सीतेसहित सगळे आले आहे, पण आता 2 विमानं एका विमानात बसता येणार नाही, कारण राम कोण झाले? राजा. असं आहे. म्हणून पंतप्रधानाच्या गाडीत दुसरं कोणत्याही मंत्र्याला बसता येत नाही, मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसता येत नाही. उप असला तरी आपण म्हणतो तो इकडून जागा आहे का बरं बसू देत नाही, नाही, तो नियम नाही आहे. म्हणून सीतेकरता आणि रामाकरता दुसरं विमान पुष्पक. त्यावेळेला रामचंद्र विमानावर बसणार, आरूढ होणार. सुग्रीव आणि महाबाहू विभीषण हे राक्षस मोठ्या विमाना बसले. माता पितांना वंदन करून रामाने आज्ञा घेतली. सुमंतालाही सांगितलं तूही रथात बैस, आणि मोठा सिंहनाद केला. श्री रामाने धनुष्य घेतलं आणि ते आपल्या खांद्याला लावलं आणि सीतेला जवळ घेऊन विमान निघालं. सुग्रीव, हनुमान आणि नील जांबुवंत हे आकाशस्थग्रस्त चालवलं गेलं. यांना सांगितलं तुम्ही आकाशस्थ बरोबर, म्हणजे खाली विमानं चालायचं, यांनी विमानाच्या वरती चालायचं असं. कारण जांबुवानाला नीळनळांना शक्ती दिली गेली हनुमंताप्रमाणे आणि वरतून चालले ते. म्हणजे यांच्या विमानाला प्रोटेक्शन, जसं हल्ली ड्रोन आहे ड्रोन, तसं कार्यरत ठेवले त्यांना विमानातून. आणि सुग्रीव आदी सगळ्यांनी, महाबाहूंनी, विभीषणाने वगैरे आपल्या कार्याला सुरुवात केली. सीतेला बरोबर घेऊन रामचंद्र पुष्पक विमानात बसले. महाबली पुष्पक विमान निघालाय. सीता रामचंद्रासहित विमानामध्ये बसलेली शोभायमान झाली आणि शत्रूंना जिंकण्याकरता वीरतापूर्वक वचनानं
रामाने पुष्पक विमानाला आज्ञा दिली आणि तेवढ्या वेळामध्ये रामाने गरुडाचं स्मरण केलं आणि गरुड हा रामाच्या विमानाच्या पुढे, हनुमंत वरती. त्यावेळेस गरुड आल्यानंतर मात्र सगळ्या ऋषी मुनींना कळालं की हा परिपूर्ण नारायणच आहे. खलास आता खात्री झाली, राम कोण आहे? नारायण आहे. आणि म्हणून या दोघांचं मिलाप जे आहे ते आपल्या पंढरपुरामध्ये गरुड हनुमंत पुढे उभे राहती, आणि म्हणून हा सुद्धा अवतार नारायणाचाच आहे असं. बऱ्याच लोकांना कळत नाही. हनुमंताचं मंदिर आहे पण गरुडाचं काय आहे? गरुडाचं काय आहे? खांब, गरुड खांब. म्हणून मंदिरात चढताना डाव्या बाजूच्या खांबाला नमस्कार करून चढायचं असतं. त्याच्यात गरुड आहे स्तंभित. म्हणून त्यावेळेस ती क्रिया केली आणि राक्षस महाबली अनेक जागृत झाले. त्यावेळा 2 सहस्र भुजा, सहस्र नेत्र, महानेगा समान क्रोधाग्नी असलेला हा सहस्रमुखी रावण जागृत होतोय. भुषंडी, परुष, घंटा, लोह, मुद्गल, चक्रपात हे सगळे आयुध त्याच्या हातात आहे. आधार हातात त्याला. आता यांना आधार हात निर्माण करावा लागेल. कोणाला? सहस्रशीरेखा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सभूमिर्गुं सर्वत्वा तिष्ठत् दशांगुलम. 1000 मुख आहे. किती हात झाले रावणाला? म्हणून ज्याच्या नेत्रामध्ये क्रोध भरलेला आहे, क्रोधाग्नी आहे, जो वमन करताना सुद्धा रक्ताचाच वमन करतो आहे आणि जो नेहमी सिंहनाद करून राहतो आहे, अशा त्या इंद्रादिक लोकपाल सुद्धा ज्या रावणाला घाबरत होते, ज्या रावणानं युद्ध करताना पर्वतांचं चूर्ण केलं, देवलोक मनुष्यलोक हे सगळे नष्ट केले, पृथ्वीचा भाग नष्ट करायचा ज्याने ठरवला होता, ब्रह्मदेवाने त्याला वर दिलेला होता की पृथ्वीवर सगळे राक्षस एकदाच नाश पावतील. तुम्ही जर अति उपद्रव कराल तर तुमची सगळी जी राक्षस वंश आहे ही एकदाच नाश पावेल. म्हणून मेघतत्व, इंद्रतत्व, पृथ्वीतत्व, यमतत्व, अग्नितत्व, वरुणतत्व आणि कुबेरतत्व सगळे जागृत झाले आणि सगळ्यांनी गर्जना केली आणि राक्षस राजा हा जागृत झाला आणि श्रीहरीच्या समोर आला, रामाच्या विमानाच्या समोर. नाना प्रकारचे आयुध त्याच्या हातामध्ये आहे, बल आहे. हे भारद्वाजा, ज्यांचं नाव घेतल्यावर काल थरथर करतो असे राम, रामाचं नाव घेतल्यावर काल जो आहे तो थरथर करतो. म्हणून असं सांगितलं आहे की ज्यांच्या मुखामध्ये राम नाम आहे त्यांना यमसुद्धा घाबरतो. नाहीतर मनुष्य हा यमाचा पाहुणा आहे. भर्जनम भवबीजानाम, भवाचं नाश करणारं असं भगवंताचं नाम जे आहे त्या नामाचं बीज जे आहे ते रामनाम आहे. रामेणाभियता निशाचर चमू रामाय तस्मै नमा रामान नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मावुद्धरो. हे भारद्वाजा, अशा प्रकार त्या राक्षसांनी
आपल्या युद्धाला सामोरं येण्याकरता नाना प्रकारचे आयुध सगळी वापरली. शूलकर्ण, पीठकर्ण, कुटीमुख. आता हे राक्षस जे आहे, हे रावणाच्या राज्यातले राक्षस कसे होते? बुभुक्षित. रावण सगळी संपत्ती आणि खाद्यपदार्थ स्वतः भोगाचा आणि यांना उपाशी मारा. रावण राज्यामध्ये सुव्यवस्था आणि शांतता ठेवू शकलेला नाही. दाबून मारायचा जो. संपूर्ण राक्षस भुकेनं तळमळायचे, पण सत्ताधीश असल्यामुळे सगळ्यांना दाबून मारायचे. आज सुद्धा काय आहे, काही लोक सगळे स्वतः संपत्तीचा उपयोग घेतात आणि इतरांना मात्र सोडतात. विचार करा तुम्ही. त्यावेळेला महाकाय, महावेगवान शैल समान उंच असलेले याचे जे घरं होते, त्या घरांना मोठमोठे अग्निखंदक, जलखंदक केलेले होते आणि त्यामुळे हा सहस्रमुखी रावण शांताने सुखाने राहत होता. आता याच्याजवळ जटिलपणा फार होता, कुटिलपणा फार होता. याचे जे सैन्य आहे त्यांचं आहे बुधराक्ष, रथाक्ष, व्रजनाभ, वसुप्रव, समुद्रवेग, शकपल्ली, अशा प्रकारे हे सगळे राक्षस रावणानं सहस्रमुखीने पुढे पाठवले. आणि त्यावेळा रावणाचा औरस पुत्र महाराक्षसांना घेऊन समोर आला. राघवावर धावा अशी आज्ञा दिली. भारतबाजा, त्यावेळेला रामांनी आपल्या सीतेसहित विमानातून आपले बाण सोडले आणि त्या बाणांनी सगळ्या सहस्रमुखी रावणाच्या सेनेचा क्षणाक्षणामध्ये संहार केला. क्षणाक्षणात. भारद्वाज म्हणतात हे सगळं आईसाहेब दहामुखी रावणाच्या वेळेला वनात असताना रामाने मारलं. आता सहस्रमुखी रावण मारताना आईसाहेबाच्या सान्निध्यात मारावं लागतंय. म्हणून स्त्री ही माणसाची कोण आहे? शक्ती. पण भक्ती नसली तर काही उपयोग नाही. शक्तीनंच पाहिजे. अहंकारयुक्त असेल तर ती शक्ती नाही आहे, ती नाशक आहे. रावणाची मंदोदरी बा शक्ती होती. रावणानं सांगितलं की तू मला विजयी म्हण, विजयी व्हा. म्हणे नाही, तुमचं जे आचरण आहे ते तुम्हाला इंद्रजिताला सुद्धा सांगितलं एकच दिवस विजयी भाऊ आशीर्वाद देईल म्हणे. तुम्ही अधर्म करता आहात. रावण चिडला, मारायला उठला. म्हणे मला मारून गेल्यावर आनंद होईल म्हणे मला तुम्हाला युद्धाला, पण तुम्हाला विजय मिळणार नाही. म्हणून मंदोदरीला रामाने उपदेश दिला. रावण गेल्यानंतर कोणाकरता रडते? दुराचाराकरता. आता तुला विभीषणाच्या राज्यात माता म्हणून राहायचंय आणि विभीषण तुझा सांभाळ करेल, चांगलं राज्य पहा आणि माझं नाव घे म्हणून मंदोदरी राहिली. नाही तर सती द्यायला तयार झाली होती. माझं स्मरण कर, कारण तू धर्माने वागली आहे. एकही दिवशी रावणाबरोबर तू अधर्माला सहमत झालेली नाही. म्हणून त्यावेळेस रावणानं आपल्या सेनापतीला युद्ध करायची आज्ञा दिली आणि रामांबरोबर युद्ध करायला सगळी सेना तयार झाली. रामानं एका बाणामध्ये
सहस्रमुखी रावणाचे पुत्र युद्धामध्ये आले आणि त्यांचाही संहार केला. एकच बाण सोडायचं काम होतं, कारण तो शक्तियुक्त बाण होता. हे भारद्वाजा, काल, कंठ आणि प्रभाव, कुभांड असे यज्ञबाहू, प्रदबाहू मोठमोठे वीर जे होते रावणाचे, हे सगळे धुळीस मिळाले. त्यावेळेला धर्मेंद्रा, वीरेंद्रा, सुचेंद्रा, श्वेतेंद्रा, चारुवक्र, पंडूर असे जे मोठमोठे योद्धे होते, हे सगळे रणांगणामध्ये साप झाले. सिंहनाद करीत करीत हनुमंत, जांबुवंत यांनी अनेक राक्षसांचा संहार केला. आणि ज्या वेळेला या मानस सरोवराच्या ठिकाणी जिथे देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर इथे राहत होते, त्या ठिकाणी या सहस्रमुखी रावणानं आपलं राज्य वसवलं होतं आणि ऋषी लोकांना त्रास देत होता. त्यावेळेला सहस्रमुखी रावण शेवटी निकामी झाला आणि रामाबरोबर युद्धाला आला. त्यावेळेस सीतेनं बाण घेतल्याने मंत्राने अभिमंत्रित करून दिलं रामाला आणि सहस्रमुखी रावणाचा नाश केला. सीतेने बाण घेतले, अभिमंत्रित केले, मग रामाने सोडले. अद्भुत रामायण. आपण नाही का म्हणत, त्या दिवशी मला काही सूचना पण येणं सांगितलं, असं बोला, मी बोललो आणि काम झालं. आपल्याकडे वाचतं तसं, पण आपण किंमतच देत नाही. असं नाही, काही काही वेळा संकटात असल्यावर लहान मुलाने जरी सल्ला दिला तर तो ऐकून घ्यावा. पण आपली दुर्बुद्धी अशी असते, विनाशकाल असा असतो की आपण कोणाचंच ऐकत, सगळं सांगत होते पण मी कोणाचंच ऐकलं नाही, म्हणून गेलं माझा. तर याकरता बुद्धी सांभाळली पाहिजे. सहस्रदरी रावणाचा रामाने नाश केला आणि नाश केल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, राक्षस रामाला शरण आले आणि रामांनी सगळ्यांची त्या ठिकाणी पूजा केली. सीतेला सांगितलं, आता तू शक्ती निर्माण कर, म्हणून सीतेनं आपल्या शक्तियोगाने सगळ्यांना अमृतत्व दिलं आणि त्या अमृतत्वाने सगळे देव, यक्ष, किन्नर यांनी रामाला प्रार्थना केली की महाराज, आता हे झालं, 10 मुखी झालं, आपण वरती जेव्हा येणार, कार्य संपवा. हां, झालं हे सगळं केलं. रामाने सांगितलं, अजून मी देवकार्य केलेलं आहे, त्याच्यानंतर मानव कार्य केलं आहे, पण मला आता भक्त कार्य करायचं आहे. माझ्या भक्तांचं कार्य झाल्याशिवाय मी येणार नाही. देव कोणाकरता थांबतात? भक्ताकरता. पुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. इथून जे सगळं आयुष्य ते सगळ्या भक्तांकरता रामाने ठेवलेलं आहे. सत्यगुरु राये कृपा परिणामी घडली सेवा.